मुंबईच्या लोकल सेवेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 3 फेब्रुवारी 1925 ला पहिली उपनगरीय लोकल धावली होती। 1925 मध्ये 4 डब्यांची पहिली लोकल व्हिक्टोरिया टर्मिनल्स ते कुर्ला या दरम्यान धावली। जाणून घेऊया आपण मुंबईच्या लोकलचा हा इतिहास। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलला आज विद्युतीकरणाला 100 वर्ष पूर्ण झालेत आणि त्या 100 वर्ष निमित्तानेच आपण बघू शकतो की रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। या विद्युतीकरणाचा जर आपण टप्पा जर बघितला तर 1925 साली मुंबई CST टर्मिनल्स ते कुर्ला या दरम्यान 4 डब्याची रेल्वे विद्युतवरती धावली होती आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा टप्पा 8 डब्याची रेल्वे, त्यानंतर 12 आणि आज आपण 15 डब्याच्या लोकलवरती आपण बघतोय। त्यामुळे कुठेतरी AC प्रवास सुद्धा आता आपल्याला लोकलच्या माध्यमातून बघायला मिळतोय। आपण प्रवाशांशी देखील बात करण्याचा प्रयत्न करणार आहोत। किती वर्ष झाले तुम्ही रेल्वेने प्रवास करताय? 25 वर्ष। 25 वर्ष झाले। कसं वाटतंय आज 100 वर्ष पूर्ण झालेत रेल्वेच्या विद्युतीकरणाला, काय सांगाल त्याबद्दल? चांगली योजना आहे, म्हणजे छान आहे, सेवा चांगली आहे। रेल्वेचा प्रवास सुखकर आहे असं वाटतं का? हो आहे, सुखकर आहे। लोकल रेल्वेच्या विभागाकडून टाइम टेबल व्यवस्थित सुधारलं तर लोकलची गर्दी कमी होऊ शकते। यावरती चांगल्या प्रकारे त्यांनी हे केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे टाइम टेबल वेळेवर असेल तर गर्दी खूप कमी असते। कुठेतरी फ्रिक्वेन्सीची कमतरता जाणून येते आणि त्यामुळेच कधी लोकल उशिरा झाली तर त्याचा ताळमेळ पुढे प्रवाशांना बसतो। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।